प्रो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांच्या घरी सुद्धा गणरायाचं आगमन जे आहे ते झालेलं आहे। स्वतः त्या आपल्या सोबत आहेत। ताई, गणरायाचं आगमन घरी झालेलं आहे, मोठा उत्साह आहे। तुमचा एक रील सुद्धा बघितला होता, स्वतः तुम्ही लाडू बनवत होतात, कसा उत्साह आहे घरामध्ये? नाही, खूप छान। आणि खरं सांगू का, वर्षभर आम्ही या उत्सवाची वाट बघत असतो, आम्ही बाप्पाची वाट बघत असतो की यावर्षी बाप्पाला आपण कसं सजवायचं, कसा मखर बनवायचा, नैवेद्याला काय काय बनवायचं। आणि गेले 10-12 दिवस जरी आपण म्हटले ना, तर आम्ही त्या सगळ्या तयारीत होतो। बघा, आम्ही आज सकाळी 6 वाजेपर्यंत बाप्पाची आरास चालू होती, तरी पण मला आज असं वाटते की हे इथं काहीतरी कमी आहे, बाप्पाला आणखीन आपल्याला इथं काय करता येईल का। तर घरामध्ये अतिशय उत्साहाचं असं वातावरण। आणि यावेळेला आपले मित्र, आप्तेष्ट, नातेवाईक हे सगळे सुद्धा या निमित्ताने येत असतात, आणि त्यामुळे तो आनंद फार वेगळा असतो। नेहमी राज्यभर फिरणाऱ्या चित्राताई ह्या काळात मात्र घरी असतात, मग घरच्यांना सुद्धा तो आनंद असेल, कारण नेहमी तुम्ही राज्यभर फिरत असता, परंतु गणपतीचा सण असला की घरी असता। कसं आहे ना विनायक, माझ्या सगळ्या जितके आता बरेच वर्ष झाले, सगळ्यांना माहिती आहे की वर्षभर नाही चित्रावाघ कुठे भेटली तर 4 दिवस तर घरी नक्की असणार। बाप्पा यायच्या 1 दिवस आधी, नंतरचे 2 दिवस आणि विसर्जनानंतरचा 1 दिवस। आणि हे खूप महत्त्वाचं असं वाटतं मला। आणि त्या निमित्ताने एक आपला सध्या पत्रबित्र बंद आहेत, नातेवाईकांशी फार संवाद नसतो, भेटही होत नाही, आणि या निमित्ताने सगळेजण येतात। हे बघा, सगळे आमचे बालगोपाळ आलेले आहेत, त्यांच्यासोबत वेळ जातो, माझे सगळे आप्तेष्ट आलेले आहेत, माझे नातेवाईक आलेत, आणि माहेरचे, सासरचे अशी सगळी मंडळी, हितचिंतक सगळे, पक्षामधले लोक, असे सगळेजण येतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपतीला आवर्जून आमचा लाडका देवाभाऊ सुद्धा दरवर्षी माझ्या इथं गणपतीला येतात। मला मनापासूनचा आनंद आहे, थोड्या वेळातच ते येतात, त्याच्यामुळे त्यांच्याही स्वागताची तयारी ही त्या ठिकाणी चालू आहे। खूप आनंद आहे की यावेळेला देवाभाऊ मुख्यमंत्री म्हणून माझ्या घरी येणार आहे, त्यामुळे मला त्याची सुद्धा अशी खूप उत्सुकता आहे की कधी येत आहेत, तर त्यांची वाट बघतोय आम्ही, त्यांच्याही स्वागताची आम्ही तयारी केली आहे। काय गणपती बाप्पाकडे तुम्ही मागताय, कारण राज्यात आपण जर पाहिलं तर सध्याची सगळी स्थिती पाहिली तर काय मागणी करताय गणपती बाप्पा? खरं तर असं आहे की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, बळीराजाला त्या ठिकाणी त्याच्या मनातल्या इच्छा या सगळ्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्या पाहिजे। आज देवाभाऊ प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणी काम करतायत, मग ते महिला असो, युवक असो, शेतकरी असो, विविध घटक असो जातीचे, त्यांच्यासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी काम करतायत। त्याच्यामुळे त्यांना अधिकचं बळ हे गणरायाने आमच्या देवाभाऊंना द्यावं, असं मी त्यांच्याकडे प्रार्थना नेहमीच करत असते। आज सुद्धा माझी तीच प्रार्थना असणार आहे की आमच्या देवाभाऊंना बळ दे, त्यांच्या मागची सगळी इडापिडा सगळी टळून जाऊ दे, आणि चांगल्या पद्धतीत महाराष्ट्र जो आता घोडदौड करतोय ते आणखीन वेगवान होऊ दे। तुम्ही राजकारणात आहात, त्यामुळे टीका सुद्धा सहन करावी लागते, अनेक टीकाकार सुद्धा तुमच्यावर टीका करतात, त्यांना काय विशेष गणपती बाप्पाकडे मागताय का? त्यांच्यासाठी त्यांना सद्बुद्धी देव। आपलं काय कोणाशी वैर आहे का? आम्ही सर्वसाधारण राज्यातल्या महिला आहोत, आमच्या मागे कुठलाही राजकारणाचा इतिहास भूगोल नाही, आणि त्यामुळे समाजकाम करत असताना, राजकारणामध्ये काम करत असताना जे काही चुकीचं होत असेल तर त्या ठिकाणी भूमिका मांडणं हे माझ्यासारख्या कार्यकर्तीचं काम आहे। ती कोणाला आवडत असेल, कोणाला नसेल, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण त्यामध्ये काही वैयक्तिक नाही, माझं कोणाशी काय घेणं देणं आहे, आणि त्यामुळे आपलं काम करत जावं एवढं एक माहिती आहे। राजकारणात काही आज नाही आहे, 27 वर्ष झाली आहेत मी राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये काम करते, आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींची मला पूर्णपणे कल्पना आहे। जरांगे पाटील मुंबईत येत आहेत, 2 दिवसापूर्वी त्यांनी तुम्हाला थेट आव्हान जे आहे ते दिलेलं आहे। बघा, असं आहे, जरांगे पाटलांचं आणि माझं काय आहे, काही संबंध आहे का? विषय होता डीजेचा, ती कोणी बंदी आणली, आणि त्यावरनं तुम्ही मुख्यमंत्र्यांना बोललात तर तुम्ही त्यांच्या आईला त्याच्यामध्ये घेतलं। आणि मला असं वाटतं की शिवछत्रपतींचा जो मावळा आहे तो असं कधीच कुठल्याही आई बहिणीला या असल्या कुठल्याही राजकीय वादामध्ये घेणार नाही। पुढे जाऊन मी हेही तुम्हाला सांगेन, आणि म्हणून मी त्यांना बोलले, नाही तर माझं आणि जरांगे पाटलांचं काय आहे? नंतर त्यांनी ते असं सांगितलं की मी शब्द मागे घेतो, आम्ही स्वागत केलं त्याचं, की जर शब्द मागे घेत असतील, त्यांना त्यांची चूक कळाली असेल तर फार स्वागत आहे, पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्या, बस एवढंच आहे। आपण त्यासाठी माझ्यावरती ज्या पद्धतीने टोळधाड जी पडली, घाणेरडे फोन, अश्लील फोन, मला शहाणपणा शिकवणारे फोन, तुला बघून घेऊ म्हणणारे फोन, धमकीचे फोन, हे काही बरोबर नाही। मी 27 वर्ष आहे हो, आणि माझ्या मागे कुठलाही इतिहास भूगोल नाही आहे, मला माहिती आहे राजकारणात आणि समाजकारणात कसं काम करतात। माझं नाव चित्रा वाघ आहे, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, हे मी तुम्हाला इथे अगदी निक्षून सांगेन। माझा कुणाशीही काही वैयक्तिक घेणं देणं नाही आहे,
पण जर तुम्ही अशा पद्धतीने चुकीची भूमिका जर काही घेणार असाल तर आमच्यासारख्या, मीच काय, अशा हजारो महिला आहेत ज्यांना हे पटलेलं नाही आहे, त्या नसतील बोलल्या, मी बोलले आणि बोलत राहणार. आणि जे तुम्ही चांगलं करताय त्याचं स्वागतही करतोय. तुम्ही एका समाजाच्या उत्कर्षासाठी काम करताय, तुमचं ध्येय चांगलं आहे, व्हायला पाहिजे आणि नक्की होईल. मी तुम्हाला आज गणरायाच्या समोर जबाबदारीने सांगते की मराठा आरक्षण जर कोण देणार मराठा समाजाला तर त्यांचं नाव आहे या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. हे लिहून घ्या तुम्ही माझ्याकडनं. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे, माझं कुणाशी काही वैयक्तिक नाही, पण जर तुम्ही चुकीची भूमिका घ्याल तर त्यावेळेला मात्र आम्हाला बोलावं लागेल आणि आम्ही बोलणार. असं जे घडतंय, टीकाकार टीका करतात, बाप्पाकडे काय मागणी करतात? सद्बुद्धी द्या त्यांना सद्बुद्धी द्या. आणि काय आपण सांगणार आहोत? साहजिकच आहे. गणपती बाप्पा, चित्राताई मंगलमूर्ती. चित्राताई आपल्या सोबत होत्या. त्यांनी म्हटलेलं आहे की जे टीकाकार आहेत त्यांना कुठेतरी गणपती बाप्पांनी सद्बुद्धी द्यावी अशी भूमिका जी आहे ते त्यांनी मांडलेली पाहायला मिळते. कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, GST, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, GST, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा. मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ. और आप अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.